आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा इतिहास चित्रपटांच्यामुळे कळतं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, असं मत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलंय। छावा चित्रपटामुळे इतिहास कळत असल्याचं बोललं जातंय, ही दुःखाची गोष्ट आहे, असं देखील मत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले। ते सांगलीमध्ये विसावा मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। शिवभक्त असल्याशिवाय होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या सर्व मंडळाच्या आजी माजी आताची मुलं असतील, ज्येष्ठ असतील, कारण शेवटी 40 वर्ष म्हणजे यांच्या आधीची पिढी पण या ठिकाणी असणार ज्यांनी हे सुरू केलं होतं, त्या सगळ्यांचं मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की आपण हे सातत्य कायम ठेवलं। खरं म्हणजे आता मगाशी प्रास्ताविकात सांगितलं ते थोडं दुःख वाटतं, म्हणजे आपल्याला पण आहे की बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना हे जे सांगितलं की आत्ताच्या छावा ह्याच्यातनं काही गोष्टी कळाल्या, म्हणजे ही जरा दुर्दैवाची गोष्ट आहे की आपला इतिहास, दुर्दैवानं छत्रपतींचा इतिहास या महाराष्ट्राला एवढा ज्यांनी दिला, आज आपली जी मुलं आहेत म्हणजे आज जी वाटतात त्यांना पिक्चर मधनं करतो, हे जरा वाईट वाटतं। आपल्याला गमत वाटतं ज्यावेळेला बाजीराव मस्तानी हा पिक्चर आला त्यावेळेला आपल्याला आठवतं ते डायलॉग त्या ह्याचा आहे, म्हणजे मी साताराच्यावरून मी सांगतोय, रणबीर कपूरचा एक डायलॉग आहे की मी सातारच्या शाहूंचा सेवक आहे। त्यावेळेला आमच्या साताऱ्यातल्या मुला मुलींना कळलं की सातारचे शाहू महाराज वेगळे होते आणि कोल्हापूरचे वेगळे होते। नाही आमच्या इथल्या आधी म्हणजे बऱ्याचशा वाटतं की शाहू महाराज एकच होते, कोल्हापूरचे जे झाले, पण सातारचे शाहू म्हणजे संभाजी पुत्र शाहू जे होते हे त्यांनी सातारा राजधानी बसवली आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या म्हणजे काय म्हणतात राज्यकर्त्याच्यामध्ये मराठ्यांचं साम्राज्य किंवा स्वराज्य हे अटके पार गेलं। म्हणजे शाहूंच्या काळात खऱ्या अर्थानं अटक म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत जे मराठी गेले हे शाहू महाराजांच्या काळामध्ये, सातारच्या शाहू महाराजांच्या काळामध्ये गेले। त्यावेळेला त्यांनी म्हणजे स्वतः त्यांनी काही फार लढाई केल्या नाही, कारण औरंगजेबानं त्यांना कैदेमध्ये त्यांच्याकडे ठेवल्यामुळं फार काही लढायचं वगैरे, पण एक ज्याला आपण स्टेट्समन म्हणतो की कुणाला कुठं कधी पाठवायचं आणि कसं नियोजन करायचं किंवा आपल्याबरोबर असणारी लोक ही योग्य ठिकाणी कशी करायची, हे शाहू महाराजांनी अतिशय योग्य पद्धतीने केलं। आणि पेशव्यांची पण नेमणूक ही त्यावेळेला शाहू महाराजांनीच केली, म्हणजे बाजीरावची किंवा जी काही नेमणूक ही त्यावेळेला शाहू महाराजांनीच केली। त्यामुळं हे सांगण्याचं एक आहे की आपल्या पिढीला ह्या गोष्टी टीव्हीवरनं, पिक्चरमधनं ह्याच्यातनं कळतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आज आपल्याला बाकीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही ठळक त्यांचे ते पण असे अनेक किस्से आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आज सुद्धा आपल्या आत्ताची जी पिढी आहे त्यांना माहीत नाही किंवा त्यांना अजून त्याचा अभ्यास नाही। मी पुण्याला जी शिवसृष्टी तिथे उभी केली आहे त्यावेळेला त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये अमित शहा साहेब त्याचं अनावरणासाठी, उद्घाटनासाठी आले होते। आणि पुढे सांगतो, जगातील सर्वात म्हणजे आपल्याला आता ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी, ए निगेटिव्ह असे आपल्याला रक्तगट मिळतात। जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट म्हणजे जो आहे तो बॉम्बे ब्लड लावा, म्हणून यास बॉम्बे ब्लड ग्रुप असे नाव दिलेलं आहे। भारतात ह्या रक्तगटाचे 180 रक्तदाते आहेत, तर जगामध्ये फक्त 420 रक्तदाते या रक्तगटाचे आहेत। 8 मार्च रोजी सर्व चॅनलवर एक ब्रेकिंग न्यूज होती, बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाता कोणी असेल तर त्यांनी रत्नागिरी हॉस्पिटलची संपर्क साधावा। ही माहिती तासगाव येथील रहिवासी आपले सत्कारमध्ये विक्रम विश्रांत यादव मिळताच त्यांनी सर्व माहिती घेतली व मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये रत्नागिरी येथील हॉस्पिटलमध्ये एक डिलिव्हरी पेशंट होता। त्या महिलेसाठी, अंजली या नावाच्या महिलेसाठी बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्तगटाची अत्यंत आवश्यकता होती। महाराष्ट्र अन्य राज्यात कुठेही या रक्ताचा रक्तदाता मिळत नव्हता।